रंभा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता एक फुगेवाला खरं तर त्या आरोहीला घेऊन जायला तिकडनं आलेला असतो. तो इरावतीचा माणूस असतो. तो मुलगा आता आरोहीला सांगत असतो की मी तुला 10 रुपयाचा नाही तर 20 रुपयाचा फुगा देतो, चल तू माझ्यासोबत. आणि असं बोलून तो तिला घेऊन चाललेला असतो. पण त्यावेळेला आरोहीला अक्षयचे शब्द आठवतात. अक्षयने आरोहीला सांगून ठेवलेलं असतं की माझ्याशिवाय इतर दुसऱ्या कोणत्याही माणसांवर विश्वास ठेवायचा नाही. कोणीही चॉकलेट किंवा इतर काही गोष्टी द्यायचा प्रयत्न केला तरीही त्यांच्याबरोबर जायचं नाही. हे सगळे शब्द जेव्हा आता आरोहीला आठवतात तेव्हा आरोही त्या माणसासोबत जायला नकार देते. त्या माणसाला आता ती अक्षरशः हाताला चावते देखील, पण तो माणूस तरी देखील तिकडनं आरोहीला खेचत घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच तिथे आता साई आलेला असतो आणि साई तिथे येऊन त्या माणसाची कॉलर धरतो आणि त्या माणसाला सांगतो की लक्षात ठेव, इथून पुढे पुन्हा जर असा दिसशील तर, नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे एवढंसुद्धा लक्षात असू दे. आणि असं बोलून त्याला मारत असतो. त्याबरोबर तो माणूस तिकडनं पळतो. तर इकडे मात्र आरोही खूप जास्त घाबरलेली असते. तर साई तिला आपली ओळख करून देतो आणि म्हणत असतो की तू इथे काय करतेस आणि त्याने तुझ्यासोबत काही केलं आहे का. त्यावर आता ती सांगू लागते की खरं तर ना त्याच्याकडे फुगे होते आणि मला फुगाच हवा होता आणि म्हणूनच मी त्याच्याकडे फुगे मागत होते. पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते, माझ्याकडे फक्त 10 रुपये होते. म्हणून मी त्याला सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत. पण त्याच्याकडे 20 रुपयाचा फुगा होता. मग तो मला म्हणाला की मी तुला फुगा देतो, चल तू माझ्यासोबत. आणि असं बोलून तो घेऊन चालला होता. पण मला ना भीती वाटत होती म्हणूनच मी नाही जात होते. पण तो जबरदस्ती करत होता माझ्यावर. माझ्या बाबांनी ना मला सांगून ठेवले की कोणालाही बोलायचं नाही आणि कोणाशीही कोणी काही दिलं तर घ्यायचं नाही. असं देखील आता आरोही त्या साईला सांगू लागते. त्याच वेळेला आता साईसुद्धा तिच्यासाठी अनोळखीच असतो, पण साईसोबत जरापैकी तिचं चांगलं जमलेलं असतं. साईला ती सगळं काही सांगत असते. साई तिला विचारतो, अगं तुझ्या स्कूल लवकर सुटली तर तू घरी सांगितलं नव्हतंस का. तर ती म्हणते की मी घरी कसं सांगणार ना, आज माझा स्कूलचा पहिला दिवस होता. इथे माझी आई पण आहे, अर्थात आई, पण तिचा अजून स्कूल सुटलेला नाही आहे. म्हणून मी विचार केला की थोडा वेळ इथेच बसू जोपर्यंत ती येत नाही, आणि म्हणूनच मी थांबले होते. पण ती अजूनही तिची स्कूल सुटलेली नाही आहे. आमची स्कूल लवकर सुटली. मी सेकंडला आहे ना, फर्स्ट आणि सेकंडची स्कूल आज लवकर सुटणार होती, पण मी माझ्या डॅडांना नाही सांगितलं, त्यामुळे ते मला घ्यायला नाही आलेत. मग तुझी आई नाही आहेत का तुला घ्यायला, असं आता तिला साई विचारतो. साई जेव्हा तिला असं विचारतो तेव्हा ती म्हणते की नाही, मला आई नाही आहे ना, माझी आई ती स्टार झाली होती, मला बाबा असंच सांगतात. आणि तो स्टार आहे ना आता कुठेतरी जमिनीवर पडला होता, म्हणून मला असं वाटतं ना की माझी आई पलत येणार आहे. असं काहीतरी लाडातच ती आरोही बोलत असते. त्यावर आता हे सगळं ऐकून इथे असताना त्या साईला कळतं की नक्कीच आरोही जी आहे ती एक अशीच मुलगी आहे की तिला फक्त वडील आहेत, आई नाही आहे. त्यामुळे तो तिची माफी मागतो. मग तिला म्हणतो, अगं तुला हेच करायचं होतं ना, मग एक काम कर ना, एक काम करूया आपण, तू ना लायब्ररीमध्ये बस. लायब्ररीमध्ये जर तू बसशील ना तर कसं सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे तुला तुझी तिथे ती दिदी पण भेटेल आणि मग मी तुझी आणि तिची भेटही घडवून देईल. तुला कोणीही बघणारही नाही. तुला मी चॉकलेट देऊ का, असं तो बोलतो. पण नाही, बाबाने सांगितले कोणाकडनं काहीच घ्यायचं नाही. मग तू सुद्धा माझ्यासाठी वेगळाच माणूस आहे ना, मग तुझ्याकडनं सुद्धा मी कसं घेणार, असं ती आता म्हणत असते. त्यावर साई म्हणतो, अगं आपण फ्रेंड्स आहोत. तर तो म्हणतो की बरोबर आहे, तुझ्या बाबाने जे काही सांगितले ना ते बरोबर आहे की कोणाकडनंही काही घ्यायचं नाही, जास्त विचार करायचा नाही, असं देखील सांगितलेलं असतं. मग आता ती म्हणते की चालेल, पण मी आता कुठे थांबू, मला भीती वाटते खूप. तर तिला तो सांगतो की एक काम कर, मी तुला ना आता इथे असणाऱ्या एका लायब्ररीत ठेवतो, लायब्ररीत राहा, म्हणजे कसं तुला टेन्शन होणार नाही, तुला कोणीही काही करणार नाही. मग तर झालं, आणि इथून पुढे आपण दोघंही जण फ्रेंड, चालेल का. तर त्यावर तीसुद्धा फ्रेंडशिप करते आणि ती म्हणते की तू इथे कसं काय करतोस तू इथे. तर तो म्हणतो की ह्या स्कूलला मी ट्रस्टी आहे. मग ट्रस्टी म्हणजे काय, हा सुद्धा प्रश्न आता आरोहीला पडलेला असतो. तर साई तिला सांगतो, ट्रस्टी म्हणजे ना या आपल्या स्कूलसाठी मी भरपूर काही ना काही करत असतो, तसं काहीचं समज. आणि त्यानंतर तो तिला म्हणतो की तुला माहिती का आर के मॅडमसुद्धा माझ्या फ्रेंड्स आहेत. हे ऐकल्यानंतर इथे लगेचच तीसुद्धा फ्रेंडशिप करायला साईसोबत तयार होते. म्हणजे तिला आर के मॅडम जर जवळच्या वाटत असतात, कारण गोलूने सुद्धा आर के मॅडमबद्दल सांगितलेलं असतं तिला, त्यामुळेच. आणि त्यानंतर आता तो तिला तिकडनं घेऊन जातो. तर दुसरीकडे तो गुंड जो असतो ना त्याने आता लगेच इरावतीला कॉल केलेला असतो आणि तो इरावतीला सांगतो की
ती मुलगी काही मला सापडली नाही, उलट तिने ना मला चावलं आहे. मी तुम्हाला काय सांगू. तर इरावती म्हणते म्हणजे काय. तर आता ती सांगू लागतो की काय आहे ना की त्या मुलीला मी पकडत होतो, पण ती मुलगी खूप जास्त चावट आहे. तिने मला चावून घेतलं आहे आणि वर तिने एका माणसाला सुद्धा तिथे ओरडून ओरडून बोलवलं. त्या माणसाने तिचा जीव वाचवला आणि मग ती गेली. मी काहीच करू शकलो नाही असं देखील तो गुंड सांगतो. त्यावर इरावती त्याच्यावर चिडते आणि म्हणते की तुला आता पुढचे पैसे देणार नाही आणि ॲडव्हान्स दिला ना तो सुद्धा देऊन टाकायचा माझा, कारण का तू माझं ना काहीच काम केलेलं नाही आहे. आता तिच्या डोक्यात विचार चालू असतो की आता पुन्हा कसं टेन्शन द्यायचं अक्षयला, त्यासाठी तिची प्लॅनिंग सुरू असतात. तर दुसरीकडे रमा आता घरी आलेली असते आणि जेव्हा रमा घरी येते तेव्हा समोर पाहते तर काय, तिचा आणि साईचा एकत्र फोटो आता लावलेला असतो आणि तो फोटो बघून ती आता चकित होते आणि ती आरडाओरडा करते की हा फोटो इथे कोणी लावला आहे. तेवढ्यातच तिथे आता अण्णा येतात. अण्णा म्हणतात की काय झालं आहे. अण्णांना ती म्हणते की हा फोटो इथे कोणी लावला. त्यावर अण्णा म्हणतात की हा फोटो मीच लावला इथे. हा तुझा भविष्यही आहे आणि आता चालू वर्तमानही आहे. भूतकाळात ज्या काही गोष्टी घडून गेल्या आहेत ना त्या आता हळूहळू का होईना विसर. पण आता रमा सांगत असते की मी एका मुलीची आई आहे आणि ही गोष्ट मी कशी विसरू. नाही विसरू शकत या गोष्टी मी. तर आता अण्णा तिला समजवतात आणि अण्णा म्हणतात की मला मान्य आहे तू एका मुलीची आई आहेस, पण तरीसुद्धा तुला आता हे सगळं विसरावं लागणार आहे. तू कोणत्या परिस्थितीतून पुढे आलेली आहेस हे तुला तर चांगलंच माहीत गेलं. तरीसुद्धा रमा जी असते ती सांगू लागते की नाही, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आता वाट बघत राहणार आहे, कारण मला खूप जास्त त्यांची आठवण येते आणि तसंही माझी मुलगी माझ्यासाठी सर्वस्व असेल. कधीतरी मी विचार करते की माझी मुलगी नेमकी कशी दिसत असेल. माझ्या डोक्यात अनेक विचार येतात, पण मी थोडा तरी विचार हे करून शांत राहते. पण काही झालं तरी माझी मुलगी कशी दिसत असेल याचा तर विचार मला करायलाच हवा ना, कारण काही झालं तरी ती माझी मुलगी आहे आणि तिचा आणि माझा सहवास जर कमी लाभलेला असला तरीसुद्धा कधी जेव्हा ती भेटेल तेव्हा मात्र तिला काय वाटेल असा देखील विचार आता रमाच्या डोक्यात येत असतो. दुसरीकडे आता इकडे जे असतात ते मात्र आता त्याला समजवतात आणि म्हणत असतात की बघ रमा, तू ज्या परिस्थितीत मला भेटली होतीस तुझी परिस्थिती मी ओळखतो, पण तुला इतकं सुद्धा लक्षात ठेवायला हवं की त्या परिस्थितीत तुला कोणीही साथ दिली नाही. मग तू आता त्या सगळ्या लोकांचा का विचार करतेस, कारण जेव्हा तू मला सापडली होतीस तेव्हाही मला माहिती आहे की तुझी परिस्थिती काय होती आणि काय नाही ते, आणि आता तुला या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होतोय हेही मला कळतंय असं देखील आता जे अण्णा असतात ते बोलत असतात. आणि जेव्हा अण्णा हे सगळं काही बोलतात ना तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती विचार करत असते. रमाला विचार करण्यासाठीच हे तर भाग पाडलेलं असतं, परंतु रमाला फक्त आणि फक्त सगळीकडे तिची मुलगी आणि अक्षय हाच दिसत असतो. परंतु अण्णांचं असं म्हणणं असतं की तू आता हे सगळे विचार सोडून ये ना, एक काम करत जा, तू साईचा विचार करत जा, कारण साई जो आहे त्याचं प्रेम मी जवळून पाहिलेलं आहे. तो बिचारा तुझ्यावर किती प्रेम करतो, पण नाही तू त्याला विचारही ते नाही आणि तू त्याची काळजीही घेत नाहीस, आणि म्हणूनच मला वाटतंय की तू जरा या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दे. तर दुसरीकडे रमा जी असते ती म्हणत असते की तुमचं सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला काय सांगू, कारण आहे ना मला प्रत्येक क्षणाला ना सारखी ना आठवण येत राहते माझ्या मुलीची. दुसरीकडे मात्र अक्षय जो असतो तो तिथे आरोहीला घेऊन बसलेला असतो. आरोही आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागते. आरोही आता म्हणते की तुम्हाला माहिती आहे का माझ्यासोबत आज स्कूलमध्ये काय झालं. माझी आज स्कूल लवकर सुटली होती, पण तिथे ना एक माणूस आला होता आणि तो मला घेऊन चालला होता, पण मी त्याच्या हाताला चावले आणि माझा बचाव तर केलाच. पण तुम्हाला माहिती आहे का की तिथे ना एक काकासुद्धा होते, त्यांनीसुद्धा अचानक येऊन मला वाचवलं. त्यांची आणि माझी तर आता फ्रेंडशिपच झाली आहे. नेमकं काय झालं असा प्रश्न आता तो करू लागतो. त्यावर आता ती सांगते की आज स्कूल ना लवकर सुटली होती. तर स्कूल लवकर सुटली होती त्याबरोबर ही गोष्ट जेव्हा त्याला कळते तेव्हा तो विचार करतो की स्कूल जर लवकर सुटली होती तर आत्या का घ्यायला गेली नाही, आणि म्हणूनच तो आता विचारायचा प्रयत्न करत असतो की आत्याला इरावतीला सुद्धा तो हाक मारतो, पण त्याला आरोही थांबून घेते. इकडे मात्र रमा जी असते ती अण्णांना म्हणत असते की जेव्हा मी शाळेतले मुलं बघते ना तेव्हा ना मला खूप जास्त वाईट वाटतं. मला असं वाटतं की माझी मुलगीसुद्धा आता किती मोठी झाली असेल, कशी दिसत असेल, असे अनेक विचार माझ्या डोक्यात येत असतात. त्यावर अण्णा तिला समजावतात आणि म्हणतात की तुझे ते सगळे विचार मी समजू शकतो, पण तुला एक गोष्ट कळते का, हे सगळे विचार तू करत राहतेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव की मला असं वाटतं की तू जर साईसोबत लग्न केलंस तर तुलासुद्धा नवीन बाळ होईल आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये तू हे सगळं विसरून जाशील, आणि जेव्हा तुला तुझं बाळ होईल ना तेव्हा तुला काहीच काळजी करायचं काम नाही
असं देखील आता ते तिला म्हणत असतात. पण हे सगळं काही सोडून पुढे जाणं हे सुद्धा आता रमासाठी अवघड असतं आणि म्हणूनच रमा या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि तिला अण्णांचं म्हणणं पटत नसतं. पण तरीसुद्धा आता अण्णांनी बऱ्यापैकी तिला समजावलेलं असतं. म्हणजे अण्णांचं हे म्हणणं असतं की तू आता सगळ्या काही जुन्या गोष्टी आहेत ना त्या विसरून जा आणि भविष्यात जे काही घडतंय, जो तुझ्यासाठी आता थांबून राहिला आहे म्हणजे साई, त्याचा विचार कर. कारण का त्याचं इतकं प्रेम आहे तुझ्यावर, मी माझ्या डोळ्याने जवळून पाहिलेलं आहे. तरीसुद्धा तुझ्या प्रेमासाठी तो तुझ्यासाठी इतकी वर्ष थांबलाय. 7 वर्ष त्याने फक्त तुझा विचार केलाय. तुझ्या कधीही जवळ तो आला नाही आहे. तो कधीतरी वाट बघतोय की कधी मला एकदाचं प्रेम भेटेल, पण तू त्याचा विचार कधीही करत नाहीस ना, याचंच मला जास्त वाईट वाटतं. असं देखील अण्णा आता रमाला म्हणत असतात आणि असं बोलून रमाचे ते डोळे उघडत असतात. रमा बिचारी त्या समोरच्या असलेल्या फोटोकडे एकटक पाहत राहते आणि तिलासुद्धा कुठेतरी आता जे काही अण्णा बोलतायत ना ते हळूहळू का होईना पटायला लागलेलं असतं. कारण अण्णा जे आहेत ते जे काही बोलत असतात ते एकदम परफेक्ट बोलत असतात आणि ते जे काही बोलत आहेत त्याचा विचार आता रमा करत असते. दुसरीकडे आरोही जी असते ती घडलेला सगळा प्रकार सांगते आणि त्याने मला 10 रुपयाचा फुगा 20 रुपयाचा आहे असं सांगून तो घेऊन जात होता आणि त्याच वेळेला त्याने मला घेऊन जायचा प्रयत्नसुद्धा केला. पण तिथे ना काका आले आणि त्यांनी मला वाचवलं आणि त्या काकांसोबत ना मी फ्रेंडशिप केली आहे आणि ते काका ना तिथेच काम करतात, ते ट्रस्टी आहेत. मग त्याचं नाव काय तुला माहिती आहे का, असं देखील अक्षय जो आहे तो आरोहीला विचारतो. आरोही म्हणते नाही ना बाबा, मला त्याचं नाव नाही माहिती. मग आता तू नेक्स्ट टाईम जेव्हा त्याला भेटशील किंवा तो तुला दिसेल ना तेव्हा त्याला नाव विचारायचं. लक्षात आलं. पण त्याचा ना एक शब्द मला माहिती आहे, तो ना मला भैताड म्हणाला. भैताडांकडे जायचं नाही. ते ऐकल्यानंतर अक्षय म्हणतो अरे चा, हे तर काहीतरी नवीनच आहे. पण त्याला नेक्स्ट टाईम जेव्हा तू भेटशील ना तेव्हा त्याचं नाव विचारायचं आणि ना मला त्याला थँक्यू म्हणायचं आहे ना, म्हणून मी तुला म्हणतोय. तर दुसरीकडे मात्र आता अक्षय जो आहे तो आरोहीला सगळं समजवत असतो आणि म्हणत असतो की असंच कोणीही जरी अनोळखी भेटलं तरी त्यांच्याकडे बघायचं नाही, त्यांच्याशी बोलायचं नाही. बरोबर ठरलंय ना, त्या पद्धतीनेच वागायचं, असं तो तिला समजावत असतो. त्यावर आरोही त्याच्या बाजूला बसलेली असते आणि त्याला समजावत असते आणि त्यानंतर आता आरोही त्याला घट्ट मिठी मारते. तर दुसरीकडे आता अक्षय म्हणत असतो की कोण माणूस होता खरंच माहीत नाही, पण त्यामुळे माझ्या मुलीचा तर जीव वाचला, नाहीतर आज काय झालं असतं. पण त्या माणसाला लवकरात लवकर भेटायला हवं आणि त्याला हात जोडून थँक्यूसुद्धा म्हणायला हवं, असं आता अक्षय विचार करत असतो. दुसरीकडे आता रमा झोपलेली असते आणि रमा झोपलेली असताना तिच्या बेडरूममध्ये कोणीतरी येते असं तिला भास होत असतो आणि म्हणूनच ती दचकून उठते. ती संस्थेतील काही मुलं आलेली असतात आणि ते तिथे येऊन आता रमाच्या बाजूला उभे असतात. रमा म्हणत असते की काय झालं आहे, काही प्रॉब्लेम झाला आहे का, तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय. त्यावर आता ती मुलं सांगतात की आज ना आपल्या साई सरांचा बड्डे आहे आणि अण्णासाहेबांनी आम्हाला हे सांगितले, म्हणूनच आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे साई सरांना आणि त्याचसाठी आम्ही इथे आलो आहोत. चल ना रमाताई, असं म्हणून रमाला उठवायचा ते प्रयत्न करत असतात आणि जेव्हा रमाला उठवायचा ते प्रयत्न करतात ना तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती म्हणत असते की बरं ठीक आहे. मग आता त्या सगळ्यांचं ठरतं की साईला सरप्राईज द्यायचं आणि त्यामुळेच आता ती मुलंसुद्धा खूप जास्त खुश असतात. कारण केक आणि हे सगळं काही त्यांनी अक्षयकडनं बनवून घेतलेलं असतं आणि त्यानंतर आता तो बड्डे सेलिब्रेट करायचा असं ठरतं. दुसरीकडे अक्षय आणि त्याचसोबत इरावती बोलत असतात. तर अक्षय शाळेमध्ये घडलेला प्रसंग सांगतो. तुला आज घ्यायला जायला काय झालं होतं, तू तर मला म्हणाली होतीस की तू घ्यायला जाणार आहेस, मग तू का घ्यायला गेलीस नाही, असा प्रश्न देखील इरावतीला अक्षय करत असतो. तर इरावती आता कारण देत सांगत असते की अक्षय माझा डोळा कधी लागला ना माझं मलाच कळलं नाही, मी तर निवांत झोपून गेली आणि जेव्हा जाग आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की किती वाजले आहेत, खरंच सॉरी रे. आणि त्याचनंतर अक्षय जेव्हा सांगतो की तिला आज पळवून घेऊन जायला एक माणूस आला होता आणि जर तिला कोणीतरी घेऊन गेलं असतं तर मग मी काय केलं असतं, असं देखील आता अक्षय जेव्हा इरावतीला म्हणतो तेव्हा इरावती लगेच रडायचं नाटक करते आणि म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालंय ना, खरंच सॉरी. मी ना एक काम करते, मला ना हे सगळं संभाळता येतच नाहीये, मी ना इथून निघूनच जाते, असं आता इरावती अक्षयला म्हणत असते. त्यावर अक्षय तिला म्हणतो की इथून निघून जाणं हा काही उपाय नाही आहे यावरचा, यावरही बरेच उपाय आहेत, पण हे सगळे उपाय ना तुझे चुकतायत. तू जर लक्ष ठेवला असतास ना आरोहीवर आणि तू जर घ्यायला गेली असतीस ना तर हा प्रसंग घडलाच नसता, असं देखील तो आता तिला म्हणत असतो. त्यावर आता जी इरावती असते ती सुद्धा डोक्याला हात लावून घेते. ती म्हणत असते की माझी खरंच चूक झाली अक्षय, मला माफ कर, असं देखील ती त्याला म्हणत असते. तर अक्षय म्हणत असतो की ते सगळं ठीक आहे, पण यावर सुद्धा आपल्याला आरोहीवर लक्ष ठेवायला हवा होता. आरोही जर आज आपल्या हातून निसटून गेली असती तर ती तारा ती मिस वर्ल्ड व्हायला बघते आणि तो पार्थ जो आहे त्याला तर काही करिअरच करायचं नाही आहे, त्याला फक्त
फक्त गेमिंगमध्येच करिअर करायचं आहे, हे अशा मुलांना घेऊन मी वाढतोय, मला खरंच ना खूप जास्त टेन्शन आहे, असं देखील आता अक्षय जो आहे तो इरावतीला बोलत असतो. आणि हे सगळं ऐकून इरावती विचार करत असते की ह्याला पुन्हा कधी कसा त्रास देता येईल याचाच विचार ती करत असते. कारण एक प्लॅन तर तिचा फेल गेलेला असतो, पण ती आता सांगू लागते अक्षयला की याच्यानंतर असं होणार नाही, मी आरोहीकडे विशेष लक्ष देईल असं देखील तिने सांगितलेलं असतं. दुसरीकडे ती म्हणते की बघ, तुला ना एका लाईफ पार्टनरची गरज आहे. ती रमा तुझ्या आयुष्यात होती. रमाचं नाव घेतल्यावर अक्षय तिच्याकडे रागाने पाहत असतो, पण आता इरावती म्हणत असते की बघ, तुला एकट्याला हे सगळं काही जमत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुला कोणातरी पार्टनरची गरज आहे. पण अक्षयला त्यासाठी कोणाची गरज लागत नसते, कारण अक्षय जो आहे तो एकटाच हे सगळं काही करायला तत्पर असतो. आणि म्हणूनच अक्षयला सगळ्यात जास्त काळजी जी आहे ती आरोहीची असते आणि आरोहीसाठी तो काहीही करायला तयार असतो. कारण आरोही त्याच्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असते, कारण आरोहीचं सगळं काही करणं आणि सगळं काही आरोहीच त्याच्यासाठी असते. कारण रमा केल्यापासून आरोहीमुळे तो जगत होता हे सुद्धा त्याला तितकंच माहिती असतं आणि आरोहीचा देखील अक्षयवर तितकाच जीव असतो. म्हणून अक्षय दुसरं लग्न करायचं वगैरे कोणताही विचार करत नाही. तर दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की आता साईचा वाढदिवस असतो, म्हणूनच आता रमा आणि त्या मुलांनी साईला सरप्राईज दिलेलं असतं. साईला आता ती वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देते, त्यावर साई खूप जास्त खुश होतो. तो हाच विचार करतो की रमाला माझा वाढदिवस लक्षात आहे. त्यानंतर आता सगळीजण मिळून केक कट करतात आणि तो केकही अक्षय केलेला असतो. आणि जेव्हा सगळीजण तो केक वगैरे खातात ना, तेव्हा तो याला केक खूप जास्त आवडतो. तर आता रमासुद्धा म्हणते की केक खूपच छान आहे, कुठून आणलाय? त्यावरती मुलं सांगतात की कॅन्टीनमधल्या जे नवीन आले आहेत ना आपले सर, त्यांच्याकडनंच हा केक बनवून घेतला आहे. तर केक खूपच छान आहे असं देखील आता रमा जी आहे ती बोलत असते. तर आता रमा जी आहे ती अण्णासाहेबांना म्हणत असते की आपल्या 15 ऑगस्टचं जे काही जेवण आहे त्याचंसुद्धा आपण काम जे आहे त्या नवीन कुकलाच द्यायचं का? तर अण्णासुद्धा या सगळ्याला होकार देतात. तर त्यानंतर आता रमा जी आहे ती मॅनेजरकडनं फोन लावून घेते आणि ती म्हणते की मीच त्यांच्याशी बोलते, त्या सगळ्या डिशेसबद्दल काय काय आहे ते सगळं त्यांना सांगते समजावून, असं देखील रमा आता म्हणत असते. आणि रमा जी आहे ती नंबर आता त्यांच्याकडनं घेते आणि त्या फोनवरनं ती फोन लावत असते. आणि जेव्हा आता तिने फोन लावलेला असतो ना, तेव्हा तो फोन आहे ना तिथे असणाऱ्या आरोहीने उचललेला असतो. आरोही जी आहे ती फोनवर बोलत असते. आरोहीला कळतं की आरके मॅडमचा फोन आला आहे, म्हणून आरोही तो फोन घेऊन लगेचच अक्षयकडे जाते. अक्षयला ती म्हणत असते की फोन आला आहे आरके मॅडमचा फोन आला आहे आणि तू रिसीव केला. हे ऐकूनच अक्षय खूप जास्त घाबरतो. अक्षय म्हणतो की अगं आरके मॅडम तर माझ्या बॉस आहेत आणि तू त्यांचा फोन उचललायस, अरे बापरे, असं बोलून अक्षय खूप जास्त घाबरलेला असतो. तर आता अक्षयचा आवाज रमाने ऐकल्यामुळे रमाला कुठेतरी आवाज ओळखीचा वाटू लागतो, कारण शेवटी काही झालं तरी तो तिचा नवरा होता आणि ती इतकी वर्ष त्याच्यासोबत राहिली होती. आणि जेव्हा ती त्याचा आवाज ऐकते ना फोनवरचा, तेव्हा मात्र ती आता विचार करू लागते, आता रमा अक्षयची भेट 15 ऑगस्टला तरी होईल का? नेमकं मालिकेत पुढे काय होईल हे जाणून घेणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा.